जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस खताचा साठा पुरवठा केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत आहे। सातत्याने या संदर्भात कारवाईची मागणी होत आहे। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत विवेक सोनवणे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने साठा उपलब्ध होत आहे आणि त्यानंतर काही दुकानांना सील देखील लावण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यामधील शेतकरी हा आधीच नैसर्गिक आपत्तीने पूर्णपणे हतबल झालेला असून जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने बोगस केळी पीक विम्याचा आरोप करत 24,000 शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या असून जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन व शासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना अजून एक कृत्रिम पद्धतीने जिल्हा प्रशासनाला खूप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। तो म्हणजे की बोगस खतं मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक दुकानावर सापडत आहे। काही ठिकाणी गोडाऊन सील करण्यात आलेले असून त्यांच्यावर 8-15 दिवस झालेले असून 8-10 दिवसानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठी कंपनी असून याच्यामध्ये राजकीय व काही गुंडांचा त्यांना वर असल्यामुळे काही राजकीय दबावामुळे प्रत्येक दुकानामध्ये हे बोगस खते उपलब्ध करण्यात येत आहे व त्यांच्याकडून वसुली होत असताना हे बोगस खतं फक्त अल्पभूधारक, गोर गरीब, वृद्ध अशा गोरगरीब शेतकऱ्यांना दिले जात आहे की त्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे ते कोणापर्यंत जाऊ शकणार नाही व त्यांची दाद कोणी पुकारणार नाही। बलाढ्य धनदाढ्य शेतकऱ्यांना योग्य खतं मिळत आहे व गोर गरीब अल्पधारक शेतकऱ्यांना हे बोगस खतं दिले जात असल्यामुळे आज शासनाबद्दल तीव्र नाराजी व असंतोष आहे। एकीकडे युद्ध चालू असल्यामुळे माल एक्सपोर्ट होत असल्यामुळे तिकडे शेतकरी हवालदिल आहे। नैसर्गिक आपत्ती आहे, केळी पीक विम्याचे 24,000 शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहे। त्यानंतर हा बोगस खतांचा साठा उपलब्ध झालेला असून शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर गोडाऊन सील केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या बद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या बोगस खतांवर तात्काळ कारवाई न केल्यास या बोगस खतांचा साठा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर नेऊन टाकणार याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये छुप्या पद्धतीने बोगस खताचा साठा पुरवठा होत असल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे। मात्र या संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी केली आहे। अन्यथा बोगस साठा आढळल्यास थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर टाकू असा इशारा थेट यांनी दिला आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।